सरळ महाराज इथे सर्व आहे आतमध्ये भरपूर मोठी जागा आहे पण याला आता 1200 वर्ष झाली पडई व्यवस्थित फटाफट त्यांनी तो बनवला होता महाराजांच्या एंट्रीसाठी.
वापरायची की आम्ही या स्थानावर जाताना जर आम्ही पूजा नाही केली, हार नाही चढवला, नारळ नाही केलं तर विकोपाला दिली, आमचं अनिष्ट होईल. त्या भीतीतून महाराजांनी दूर केलं. त्याचं स्थान मग इथे झालं आणि समोरच्या ठिकाणी ते धनादेवी मातेचं इथे स्थान आहे. एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांच्या जिल्ह्यात पूर्ण राजवाड्याचं जीर्णोद्धाराचं काम आहे. त्याला खूप पैसे लागणार आहे. 200 कोटी. राजवाडा खूप मोठा आहे. ओके, 100 रूम्स मिनिमम नक्की एवढा मोठा वाटा राजस्थानला नाही गेलं. बरं, या ठिकाणी मगाशी मी घडीचा सांगितलं की गृहस्थ महाराजांना भेटायला आला आणि महाराजांची स्वारी त्यावेळी या राजवाड्यात होती आणि पिसाळ्याला हत्ती या जे शहाजी हायस्कूल हे पण ऐतिहासिक शाळा आहे, हे पण एक स्थान आहे. तर तिथून तो हत्ती असा पळत पळत धावत त्याला लोकांना मारत आला आणि हे जे गृहस्थ होते डायरेक्ट इथे येऊन असे इथे उभे राहिले. त्यांना कळालं की आता हाती आपल्याला संपवणार आणि तो हाती इथपर्यंत गेला आणि त्यांना मारणार. तेवढ्यात त्यांनी नामस्मरण सुरू केलं. म्हणजे बोलतो ना, अनन्य भावाने महाराज म्हणजे मला शरण जा. जसं नामस्मरण सुरू केलं तो हाती तिथपर्यंत पोहोचला आणि युटर्न घेतला. तर ती घटना यापूर्वीच्या इथं झाली. आणि हे जे लाल कलरचं आहे ते ऐतिहासिक दत्त मंदिर. महाराज ते जे समोरचे झाड आहे त्या झाडाच्या खाली खाटीवर बसायचे आणि तिथे एक विहीर होती. एक वेडा माणूस त्याने महाराजांच्या पायाला बांधल्याने केचत नेलं. तर ती घटना या ठिकाणी झाली. तर आपण ते दत्त महाराजांचं पण दर्शन घेऊया जगाच्या कल्याणासाठी. तर स्वामी समर्थ महाराजांनी 350 वर्ष तप केल्यानंतर महाराजांची जी मुद्रा होती ती मुद्रा कशी, तर महाराजांनी एक डोंबिवलीला काका येतात, बोरीला एक पुण्याला एक व्यक्ती येतात, तिघांना एखाद्या गोष्टीतून महाराजांनी तो स्वतःचा जो चेहरा दाखवला असता. तर महाराजांनी त्यांना पहाटे 1 मिनिट 2 मिनिट 3 वेळा एक दृश्य दाखवलं. दृष्टांत म्हणा, स्वप्न म्हणा. तर महाराज त्यांना काय दाखवायचे की हे माझे पाय आहेत, हे जे 2 आहेत ना, हे पाय, हे पोट, आणि महाराज असे उभे असं दाखवायचे. आणि त्यांना ठळक जसं आपल्या बोटांना 10 बोटांना म्हणजे नखं असतात ते नखं दिसायचे. मग त्यांनी काय केलं, हे आतली जागा कोरली आणि प्रॉपर महाराजांचे जसे आपल्याला 10 बोट आहेत, नख आहेत, ते आम्हाला आपल्याला दाखवलं. आपल्या चित्रपटात, 3ऱ्या चित्रपटात ते आपण कव्हर पण केलेले. तर हे महाराजांचे 2 पाय, खाली नख, हे पोट आणि महाराजांचे आजानुभव हे दाखवलं. दुसरी गोष्ट, स्वामी समर्थ महाराजांनी एका दादरच्या एका ताईला सांगितलं की माझं गणपती स्वरूप तू वटवृक्षामध्ये शोध. तर ती बिचारी आपल्या महाराज बोलले की माझं मूळ गणपती आहे. तर ही गणपतीची सोन आणि हा गणपतीचा डोळा काढा सर्व आला. आता महत्वाची म्हणजे आपण ज्या वटवृक्षात आज आपली जी धडपड झाली, आपल्याला जायला त्रास झाला, त्रासातून बाहेर आलो, हे तेच वटवृक्ष आहे. महाराज अक्कलकोटला यायचे आधी हे वटवृक्ष, जे आपण वटवृक्षाच्या मागे जो गाभार आहे, जो महाराजांचा मुकुट आहे, तिथे महाराजांनी समाधी. तर त्या दगडावर जगातल्या टॉप 5 फ्रिक्वेन्सी लहरी आहेत आणि त्या दगडावर महाराजांची मूर्ती स्थापन करून त्या इथे त्याची स्थापना केली. त्याचं पण आपण दर्शन घेऊ. दगडाला तुम्ही स्पर्श करा. ऑनलाइन